पंतप्रधान मोदी हे फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यामध्ये इस्रायल दौऱ्यावरती जाण्याची शक्यता आहे। पंतप्रधान मोदींना इस्रायलच्या पंतप्रधानांनी आमंत्रण दिलेलं आहे, तर दौऱ्याची अधिकृत घोषणा ही अजूनही झालेली नाहीये। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इस्रायलच्या दौऱ्यावरती जाण्याची शक्यता ही वर्तवली जाते, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींना इस्रायलच्या पंतप्रधानांनी आमंत्रित केलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 10 वर्षांसाठी निवडल्या 3 प्राधान्याच्या गोष्टी: संरचनात्मक सुधारणा, सखोल संशोधन आणि सोपं प्रशासनावरती भर देणार। पीटीआयच्या मुलाखतीत मोदींनी व्यक्त केली अनेक मुद्द्यांवर मतं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर आज आमदारांच्या बैठकीत चर्चा। संध्याकाळी मुंबईत बैठक। राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या आयोजनाची तारीख निश्चित होणार। भिवंडी महापौर पदासाठी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस। भाजप, शिवसेना, काँग्रेस तीनही पक्ष अर्ज भरण्याच्या तयारीत। कोणार्क आघाडी भाजप सेनेला साथ देणार का याची उत्सुकता। तज्ञ समिती करणार मुंबई-पुणे एक्सप्रेसवेचा अभ्यास। गॅस टँकर अपघातानंतर एमएसआरडीसीचा निर्णय। समिती 60 दिवसांमध्ये देणार सुरक्षेबाबत सविस्तर अहवाल। भंडारा जिल्ह्यातील लाखांदूरमध्ये कोट्यवधींची शासकीय इमारत पडली धूळ खात। वर्षभरापासून रखडलं लोकार्पण। नागरिकांचा संताप। इमारतीमध्ये जनावर बांधण्याचा इशारा। T20 विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताचा पाकिस्तानवर 61 धावांनी विजय। ईशान किशनच्या तुफानी फलंदाजीपुढे पाकिस्तानचा पालापाचोळा। सर्वच गोलंदाजांनी कमाल केली। पाकिस्तानच्या खेळाडूंशी भारतीयांकडून हस्तांदोलन नाहीच। टॉसवेळी सूर्यकुमारनं हस्तांदोलन टाळलं, तर मॅच जिंकल्यानंतर देखील साऱ्या टीम इंडियानं हस्तांदोलनाला बगल दिली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।